कल्पना खरात यांना अटकेपासून दिलासा मिळालेला नाही। खरातच्या वकिलांकडून काही जुने न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ देण्याचा प्रयत्न झाला, पण न्यायालयानं या गोष्टी ऐकून घेतलेल्या नाहीत। अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। 25 ते 30 मे दरम्यान पुढील सुनावणी होणार आहे। आपला या प्रकरणामध्ये संबंध नाही असं कल्पना खरात यांच्या वकिलांनी मत मांडलंय। आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, काय नेमकं घडलं कोर्टात? अमोल, कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन आज छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये होता। यावर वकिलांनी सुनावणी केली। सदरील आमच्या महिला आहेत आणि याशिवाय हे सगळं कृत्याशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आणि खरातवर जे आरोप झालेले आहेत ते कुटुंबासाठी लाजिरवाणे आहेत असं देखील सांगण्यात आलं। आणि त्यामुळे एकीकडून ईडी या ठिकाणी तपास करते, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही संबंध नसल्यामुळे जामीन देण्यात यावा अशा प्रकारचं म्हटलं। मात्र कोर्टासमोर या सगळं सांगत असताना काही संदर्भ देखील कल्पना खरात यांचे वकील गिरी यांनी दिले। मात्र या सगळ्या प्रकरणात कुठलंही म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलेलं नाही आणि हे प्रकरण तहकूब करण्यात आलं आणि पुढील सुनावणी ही सुट्टीच्या कोर्टाच्या 3ऱ्या आठवड्यात म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे काय होतं, जेल होती की बेल होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता तरी कुठलाही दिलासा अटकेपासून कल्पना खरात यांना मिळालेला नाही आणि खंडपीठाने तो दिलेला नाही। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।